एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजचं कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग पाहणार आहे। तुमचा गळा कितीही डीप असू द्या, तुम्ही या पद्धतीनं कटिंग करा। पहा, तुमचे शोल्डर जे आहेत ते अजिबात उतरणार नाहीत। तर इथं ब्लाउजची उंची जी आहे ती 14.5 इंच आहे। त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 15.5 इंचावरती उंचीचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। पहा, या पद्धतीने इथे मी उंचीचं मार्किंग करून घेतलंय 15.5 इंच बरोबर। शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच। पहा, इथे सुद्धा असं 5.5 इंचावरती मार्किंग केलं। मुंडा इथे मी घेणार आहे 6.25 इंच। 40 साईज मध्ये मुंडा मी इथे घेणार आहे 6.25। छातीचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, तर होतो तो 10 इंच। इथून असं 10 इंचावर मार्किंग करायचं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर आहे 32, त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी झाले 9 इंच। परत यामध्ये 1.5 इंच मार्जिन मिक्स करायचं आहे। 10.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचंय। तर आधी आपण असं 9 इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। शोल्डर उतरू नये म्हणून इथं आपल्याला गळ्याची रुंदी फक्त 2.25 इंच घ्यायची आहे। जेवढे तुम्ही शोल्डरची गळ्याची रुंदी जास्त घ्याल तेवढा गळा पहा पसरतो आणि शोल्डर उतरतात, म्हणून इथं फक्त 2.25 इंच मी इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे। पाठीमागचा गळा 10 इंच 10.5 इंचावरती मार्किंग केला आणि इथं तुम्ही 3.5 इंच 4 इंचापर्यंत गळा ब्रॉड करू शकता, कारण इथं आपली जी साईज आहे ती पहा मोठी आहे, त्यामुळे तुम्ही इथं 3.5 इंच 3.25 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही ब्रॉड करू शकता। इथं मी गळ्याला आकार दिला। मुंड्याला आकार कसा द्यायचा हे पाहूया। पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी 1.25 इंच घेतलेला आहे आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथं 1.25 इंच घेतलेलं आहे। मुंड्याची जी उंची आहे याचा आपल्याला मध्य करायचा आहे। पहा, इथं मुंड्याची उंची 6.25 इंच आहे, तर त्याचा असा मध्य करून घ्यायचा। इथून मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच आतमध्ये यायचं। पहा, या पद्धतीने 1 इंच आणि डाऊन करायचं आहे 1/2 इंच आणि असे आकार देऊन घ्यायचे। तर हा झाला आपला पूर्ण पाठीमागचा भाग। आता पुढचा भाग कसा कटिंग करायचा हे तुम्हाला मी सांगते। मुंड्याला आकार देऊन घेऊया पुढच्या 1/2 इंच इथं असं आतमध्ये येऊन एक तिरकी लाईन ओढून घ्यायची। फक्त 1/2 इंचच करा, नाही तर तुमचा मुंडा जो आहे इथं ओढल्यासारखा ताणल्यासारखा होईल, परत इथं रिंकल्स येतील। पहा, म्हणून फक्त 1/2 इंचच असं आतमध्ये यायचं आहे आणि इथून या पद्धतीने हा झाला पुढचा मुंडा। पुढचा गळा आहे 6.5 इंचावरती असं आपण मार्किंग करून घेऊ आणि इथे फक्त 2.5 इंच घेणार आहे। जर थोडासा तुम्हाला ब्रॉड लागत असेल तर 2.25 इंचापर्यंत तुम्ही ब्रॉड करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त ब्रॉड करायचा नाही। आणि मी इथं गळ्याला आकार देते। क्रॉस पट्टी घेऊया 2.5 इंचावरती। इथंही 2.5 इंचावरती मी मार्किंग केलं। एक अशी लाईन ओढायची, 2.5 इंच घेतलेलं आहे आणि क्रॉस पट्टीला आकार पहा तुम्ही 1.25 इंचावरती द्या। एकदम परफेक्ट अशी आपली क्रॉस पट्टी तयार होते। एकदम परफेक्ट असा आकार जो आहे तो क्रॉस पट्टीला येतो। या पद्धतीने पहा। कटोरी घेणार आहे मी 6, इथेही मी 6 इंचावरती मार्किंग केलं।
आणि अशी एक लाईन ओढून घेतली. 1 इंच असं वरती जायचं आणि एक अशी तिरकी लाईन ओढायची. यामुळे काय होतं, कटोरीचे आकार जे आहेत ते परफेक्ट येतात. म्हणजे तुमची कटोरी पहा अशी उभी किंवा अशी पसरट होते तर ती होत नाही. एकदम परफेक्ट आकार आपला इथं तयार होतो. इथे या पद्धतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपली कटोरी तयार होते. 6 इंचाची इथं आपण मूळ कटोरी तयार केलेली आहे. इथून पहा आपण किती घ्यायचं आहे, 2.25 इंच झालेलं आहे आपलं. इथं अंतर तुम्ही मोजलं नाही तरी चालेल. जसं मी आत्ता इथं जसा कटोरीला आकार दिला आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरीला आकार द्या. पहा इथलं जे अंतर आहे साईड पार्टचं ते एकदम परफेक्ट असं शिल्लक राहतं. आता आपण 40 साईजची कटोरी जी आहे ती वाढवायची कशी, पहा जसजशी साईज मोठी होत जाते तसं आपण काय करतो, जास्त वाढवतो. त्यामुळे आपली कटोरी पसरट होते, खूप मोठी दिसते. तर तसं होऊ नये म्हणून आपण कशी आणि कुठे किती वाढवायची हे पाहूया. तुमची ही कटोरी खूप मोठी आणि पसरट होत असेल तर पहा इथे या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्या. 1.5 इंच मी या साईडला घेतलेला आहे आणि 1.5 इंच आपल्याला या साईडला सुद्धा घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला टोटल टक्स हवा आहे 2.25 इंचाचा. तरीही आपण इथं 1.5 इंचाने का वाढवलं, कारण आपली कटोरी पसरट होऊ नये. आता इथे पहा 2.25 इंचाचा टक्स आपला कसा येणार, तर इथे जे काही आपण वाढवलेलं आहे त्याचा असा मध्य करायचा आणि इथे वाढवायचा आहे आपल्याला 2.25 इंच. हा बदल आपल्याला इथं करायचा आहे. इथे साईड पार्ट जोडण्यासाठी 1/2 इंच आणि हुकाय पट्टी जोडण्यासाठी ते गळ्याजवळ 1/2 इंच. आणि इथे असा आपण आकार देऊन घेऊ आपण कटोरीला. आता 2.25 इंच तुमचा टक्स कसा भरणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. इथे 1/2 इंच असं वरती जायचं आणि हा पार्ट जो आहे किती आहे, 5.5 इंच आहे. तर इथूनही असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि हे जोडून घ्यायचं. पहा इथे या पद्धतीने. कटोरी आपली मूळ कटोरी किती आहे पहा इथे 6 इंच आहे. तर इथं 1/2 इंच आपलं मार्जिन जाणार आहे, इथे सुद्धा 1/2 इंच मार्जिन जाणार आहे. 6 कटोरी आहे तर त्याचा निम्मा किती झाला 3. म्हणजे या साईडला आपण 3 इंच घ्यायचं आणि या साईडला सुद्धा असं 3 इंच. म्हणजे आपली कटोरी किती तयार होणार 6 इंचाची. जर तुम्हाला मूळ कटोरी आहे तेवढी जर कटोरी तयार करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही टक्स घ्यायचा आहे. तर आता हा टक्स आपला किती शिल्लक राहिला हे तुम्ही पाहू शकता. पहा बरोबर इथं 2.25 इंच हा टक्स आलेला आहे. इथून सुद्धा पाहू शकता इथे 2.25 इंच मार्किंग आहे. बरोबर आपला टक्स जो आहे तो 2.25 इंच भरलेला आहे. आणि टक्सची उंची जी आहे ती आपण 3 इंच घ्यायचे, फक्त 3 इंच. पहा या पद्धतीने म्हणजे पफसुद्धा एकदम परफेक्ट येतो, कटोरीसुद्धा पसरट होत नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता आपली 40 साईजची कटोरी आहे तरीसुद्धा कुठेही पसरट वगैरे झालेली नाही. इथे 40 साईजची जी कटोरी आहे ती एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटोरी तयार करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज जो आहे तो कसा तयार झालेला आहे. या पद्धतीने कटिंग केल्यामुळे कुठेही तुमची कटोरी पसरट अशी होत नाही, मोठी दिसत नाही. पहा इथे एकदम परफेक्ट अशी ही कटोरी दिसत आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बाही कटिंग तुम्हाला पाहायचं असेल तर आपले या आधी चॅनेलवरती 3-4 व्हिडिओ बाही कटिंगचे मी शेअर केलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. किंवा तुम्हाला 40 साईजची बाही जर कटिंग पाहायची असेल तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये सांगा, मग मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करीन. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.